लोकशाही दिन आणि जनता दरबारात आलेल्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्याने सोडवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या लोकशाही दिन आणि जनता दरबारात ते बोलत होते। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरू केलेला जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही दिन आणि जनता दरबारात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले। त्याचबरोबर तातडीने अनुपालन सादर करणे, आवश्यकता पडल्यास सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढा असं त्यांनी सांगितलं। जनता दरबारासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु 2 दिवसांपूर्वीच त्यांनी जनता दरबार नियमितपणे सुरू राहणार असल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केलं होतं। नागरिकांनी आपल्या समस्या आणि गाऱ्हाणी घेऊन जनता दरबारात यावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं होतं। यावेळी विविध विभागांशी निगडीत एकूण 297 अर्ज दाखल झाले। यात करवीर तहसील कार्यालयाकडील 22, जिल्हा परिषद 35, महानगरपालिका कोल्हापूर 45 या विभागांकडे 20 पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले। या लोकशाही दिनाला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते।